आता स्टॉक मार्केटमध्ये काम तर करायचं, बट कोणत्या मार्केटमध्ये आणि कोणत्या सेगमेंटमध्ये ट्रेड करायचं माहित नाहीये. तर सर्वांचं स्वागत आहे 1 मिनिटमध्ये संपूर्ण स्टॉक मार्केट लर्निंग सिरीजच्या डे 3 मध्ये. तसे तर वेगवेगळे मार्केट्स आहेत, पण इंडियन मार्केटमध्ये आपण मुख्यतः 4 सेगमेंट्समध्ये ट्रेड करू शकतो. पहिला आहे इक्विटी, दुसरा आहे कमोडिटी, तिसरा आहे करन्सी आणि चौथं डेरिव्हेटिव्ह. आता इक्विटी म्हणजे जर तुम्ही स्टॉक्समध्ये ट्रेड करताय, म्हणजे रिलायन्स, टाटा मोटर्स, एचडीएफसी या स्टॉक्समध्ये जर ट्रेड करत असाल तर तुम्ही इक्विटी सेगमेंट अंडर ट्रेड करताय. दुसरा आहे कमोडिटी, तुम्ही जर क्रूड ऑइल, नॅचरल गॅस, गोल्ड, सिल्वर अशा कमोडिटीजमध्ये जर ट्रेड करायचं तर ते कमोडिटी सेगमेंट अंडर मोडतं. आता तिसरं आहे करन्सी. सर्वांना माहितीच आहे US डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची काहीतरी ठराविक किंमत आहे. ह्या किमतीची सुद्धा आपण ट्रेडिंग करू शकतो आणि ते मॉडेल करन्सी सेगमेंटच्या अंडर. आता वेगवेगळ्या करन्सीचे आपण आणखी यामध्ये ट्रेडिंग करू शकतो. चौथा आहे डेरिव्हेटिव्ह. जर तुम्ही स्टॉक्स, कमोडिटीज आणि करन्सी यांचे फ्युचर्स आणि ऑप्शन्स जर ट्रेड करतायत तर हे डेरिव्हेटिव्ह सेगमेंट अंडर मॉडेल. आता इंडियन मार्केट नंतर आहे फॉरेक्स आणि क्रिप्टो मार्केट. आता फॉरेक्स म्हणजे जर तुम्ही करन्सी पेअर्स किंवा करन्सी आणि मेटल पेअर्सची ट्रेडिंग करताय तर तुम्ही फॉरेक्स मार्केटमध्ये ट्रेड करू शकता. त्यानंतर आहे क्रिप्टो मार्केट, जे डिजिटल करन्सी कॉइन्स आहेत, जसे की बिटकॉइन असेल, इथेरियम असेल, यामध्ये तुम्ही जर ट्रेड करताय तर ते क्रिप्टो मार्केट अंडर येणार. आता ही सर्व सेगमेंट्स आपण कोणत्या वेळ ट्रेड करू शकतो हे जाणून घ्यायचं तर बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये.